कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो समुद्र, आंबे, फणस, हिरवागार निसर्ग. ही कोकणाची खरी ओळख आहेच. या पलीकडे जाऊन आता कोकणाची नवी ओळख ही मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, इंजिनियर्स, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घडलेले IAS, IPS यापासून ते तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस निर्माण करणारं कोकण अशी झाली पाहिजे. आणि यासाठी निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था अथक प्रयत्न करतायत. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या अंतर्गत आदरणीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतनं आणि त्यांच्या ध्येय धोरणानुसार कोकणातील या 5 जिल्ह्यांमध्ये अगदी 2013-14 पासून हे सगळ्या प्रोजेक्ट्स म्हणजे ज्या अंतर्गत शिक्षण, स्पर्धा परीक्षा, महिला सक्षमीकरण, रोजगार, कौशल्य आधारित विविध प्रकल्प, शेती या पंचसूत्रीवर आधारित हे काम सुरू आहे आणि हे अखंडित सुरू आहे. चाकरमान्यांच्या मनी ऑर्डरवर चालणारा जिल्हा म्हणून जी रत्नागिरीची ओळख आहे ती बदलण्याचं ध्येय निलेश सांबरेंनी उराशी बाळगून जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रम सुरू केलेत. हे काय गाव आमचं काय सिटी नव्हे, खेडेगावात आम्हाला ही ऑफिस उपलब्ध करून दिलं आहे. बऱ्याच जणांना कित्येक रोगांचे आजार होते पण त्यांना माहिती नव्हती की आपल्याला हा आणि त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन मोफत म्हणजे नीट करून उपचार करून त्यांना स्वतःच्या स्वखर्चातून घरी आणून पोहोचवलेले, एवढी सुरक्षा म्हणजे दिलेली आहे. इथे आमच्या इथे आता सापुताळ्यावरती शिवण क्लास आहे, संगणक आहे, परत पोलीस अकॅडमी, मेहंदी क्लासेस चालू आहे. आता तशा महिला आहेतच भरपूर. आपल्या जिजाऊ शैक्षणिक संस्थेनं म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये शिबिर राबवलेले, म्हणजे हे फक्त कोणामुळं तर सांबरे साहेबांमुळं करता आलं. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची निर्मिती 2008 साली कोकणच्या 5 जिल्ह्याच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या समस्या सोडवण्यासाठी, त्याचबरोबर महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार आणि शेतकरी या पंचसूत्रीवरती समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी निर्मिती करण्यात आली. कोकणातल्या लाल मातीचा सुगंध जसा मनाला भावतो तसंच इथल्या माणसांचं जगणंही मनाला भिडणार. घरातली कामं आवरून सकाळी म्हणजे दुपारच्या बॅचला येत होती आणि ते सगळं मी शिकले आणि स्वतःच आता घरी शिवते. शिवण क्लासशी माझा काहीही संबंध नव्हता, तरीही घरात मी होते, रिकामी वेळ होता तर काय करावं. तर मला माझ्या मिस्टरांकडून कळलं की तू इथे जिजाऊ संस्थेत शिवण क्लास आहे, जाऊन तर बघ, तुला जमलं तर जमलं, आम्हाला वाटत नाहीये की तुला काही जमेल असं. तर बाहेर गेलं तर टायपिंगला किती फीस घेतात, 7,000 अप्रॉक्सिमेटली घेतात. पण अनेकदा परिस्थितीच्या वादळात एखाद्या हुशार विद्यार्थ्याचं स्वप्न अर्धवट राहतं. उपचाराअभावी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला आपण गमावतो. चूल आणि मूल या चौकटीत अडकलेलं अनेक महिलांचं कर्तृत्व घरातच बंदिस्त राहतं. मात्र आता चित्र बदलतंय, कारण कोकणात उभी राहिली आहे माणुसकीची एक चळवळ. तिचं नाव आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, जी फक्त मदत करत नाही तर आयुष्याला नवी दिशा देतीये. महागडं शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधा आणि रोजगार देणारं प्रशिक्षण, हे सगळं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं वाटायचं. पण आता ही स्वप्न गावागावात उतरली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मागील 2 वर्षांपासून अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटलाय आणि त्या दिव्याचं नाव आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था. आजार फक्त एका शरीराला होत नाही तर त्याच्या वेदना संपूर्ण कुटुंबाला होत असतात. घरातला कुठलाही सदस्य आजारी पडला की औषधोपचारांपेक्षा जास्त चिंता असते खर्चाची. शासकीय योजनांच्या प्रक्रियेत अनेकदा वेळ निघून जातो आणि गरजू माणूस हतबल होतो. अशा वेळी हजारो गरजूंसाठी देवदूत ठरतेय जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची रुग्णालय. पालघर जिल्ह्यातल्या झडपोली गावातल्या शेतकरी पुत्र असलेल्या निलेश सांबरे यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असतानाच एक स्वप्न पाहिलं. कोकणातला एकही विद्यार्थी संधी अभावी मागे राहू नये, गरिबीमुळे कुणाचं उपचाराअभावी आयुष्य थांबू नये आणि त्या स्वप्नासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य झोकून दिलं. गेल्या 20 वर्षांपासून माणुसकीची ही चळवळ ते अखंड उभी करतायत. त्यांच्या याच्यातनं मला एक स्फूर्ती या बाबतीत मिळाली. या परिसरामध्ये जो कोणी आजारी असेल, ज्याला जाता येत नसेल, परिस्थिती नसेल, तर
मी माझ्या पद्धतीने मी त्याला सहकार्य, गाडीने नेणं आणणं सगळं, मी सगळ्या सुविधा करतो. पेन्शन मधली काही थोडीशी रक्कम असेल ते मी या समाज कार्यासाठी वापरतो. ज्यांना खरंच गरज ज्याला खरंच गरज आहे अशी मी त्यांची मी सेवा या विभाग करतो. हे श्रेय तांबरे साहेबांना की त्यांच्या ह्याच्यामुळे मला देखील एक स्फूर्ती आली की समाज सेवा करावी. आपल्या ज्या पहिल्या 3 महिन्यामध्ये शिकून गेलेल्या महिला आहेत त्या पूर्णपणे शिवण क्लास छानपैकी शिकून गेलेल्या आहेत आणि त्या आता स्वतः घरी स्वतःच शिवून बाहेरचे पण कपडे घेत आहे शिवण्यासाठी. थोडेफार का होईना पण स्वतःचे पैसे स्वतः कमवत आहेत आणि स्वतःच्या पायावर त्या उभ्या आहेत. का आपल्या कोकणच्या 5 जिल्ह्यातील कुठलाही बांधव आरोग्य सुविधे वाचून मृत्यू होता कामा नये आणि कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. बेकारी वाढलेले, गरिबी वाढते, महागाई वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये दादाच्या बरोबर ताईंनी हाताला 2 पैसे कमावले पाहिजे. टीव्हीचा वेळ, सिरियलचा वेळ घालवण्यापेक्षा स्वयंरोजगार केला पाहिजे. त्या दृष्टीने लाखो भगिनींना स्वयंरोजगारासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम जिजाऊ करते. उपचाराअभावी कोणाचा जीव धोक्यात येऊ नये या भावनेतून संस्थेनं पालघरच्या झडपोली, ठाण्यातील शहापूर आणि रत्नागिरीमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारली. या रुग्णालयामध्ये खासगी रुग्णालयात मिळणारे महागडे आधुनिक उपचार मोफत देण्यात येत आहेत. अत्याधुनिक संसाधने असलेल्या या रुग्णालयात अवघ्या 2 वर्षात तब्बल 45,000हून अधिक रुग्णांनी मोफत उपचार घेतलाय. शेकडो डोळ्यांना पुन्हा प्रकाश मिळाला. हजारो रुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. फक्त उपचार नाही तर इथं माणसाला जगण्याचा विश्वास दिला जातो. रत्नागिरी, लांजा, चिपळूण, गुहागर, देवरुख, मंडणगड, राजापूर आणि मालवण या 8 ठिकाणी 24 तास मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू आहे. आजवर हजारो गरजू रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायी ठरली आहे. ही केवळ आरोग्य सेवा नाही तर माणुसकीची चळवळ आहे. इथे रत्नागिरीमध्ये फेमस आहे. तर मला 4 लोकांनी सांगितलं की तिकडे जा, चांगला डॉक्टर आहे, चांगले उपचार होतील, तुम्ही इकडे. इथला स्टाफ अगदी व्यवस्थित आहे. जे काय गोळ्या आहेत त्या अगदी वेळेवर देतात. मला सलाईन वगैरे लावायचे असतील त्या सलाईन वगैरे व्यवस्थित लावतात. स्टाफ वगैरे अगदी सुंदर, साफसफाई मस्तपैकी आहे. ड्रेसिंग वगैरे पण चांगले करतात, अगदी व्यवस्थित करतात. त्यांच्यासाठी एवढंच सांगेन की जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी यांनी हे जे इथे हॉस्पिटल उभं केलेलं आहे गोरगरिबांसाठी, हे एक उत्तम कार्य त्यांनी असं केलेलं आहे. जो गरीबातला गरीब माणूस इथे उपचार घेऊ शकतो आणि इथून बरा होऊन जाऊ शकतो. अगदी मेडिसिन पासून कॅन्सर पर्यंत कुठलीही शस्त्रक्रिया झाली, मेंदूची शस्त्रक्रिया झाली, स्पाईनची झाली तरी सुद्धा इथे मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण बघितलं का सांगोला तालुक्यातल्या मावशीही आल्या होत्या की ज्यांच्या 1 डोळ्याचं ऑपरेशन आपल्याकडे झालं आणि दुसरंही आपल्याकडे झालं. सांगलीमधून काही पेशंट आले होते तेही बघितले. महाराष्ट्राच्या विविध विभागातून आपले बांधव भगिनी इथे येऊन उपचार घेतात, बरे होतात. खूप समाधान वाटलं. जिजाऊ संस्थेचं काम केवळ आरोग्यापुरतं मर्यादित नाही, कारण शिक्षणाशिवाय समाज बदलत नाही. रत्नागिरी, साफे, लांजा, गुहागर, देवरुख, सापूचेतळे आणि चिपळूण या 7 ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय. गावातल्या अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच संगणक हाताळला आणि आज ते आत्मविश्वासानं डिजिटल जगात पावलं टाकतायत. मी जवळजवळ 2 महिन्याआधी इथून एनरोल केलेलं. मी एक ऑलरेडी कोर्स पूर्ण केलाय. मी आता टायपिंग करते आहे. टायपिंगच्या बरोबर टॅलीचे क्लासेस करते आहे. मी आता बाहेर गेलं तर टायपिंगला किती फीज घेतात, 7,000 अप्रॉक्सिमेटली घेतात. पण इथे सर्व कोर्सेस मला फ्री करता येतात. त्याच्याबरोबर ग्राफिक डिझायनिंगपासून सर्व कोर्सेस फ्री करता येतात. आणि त्याच्या बाजूला आमचं हॉस्पिटल पण आहे. ते सर्व सांबरे साहेबांमुळे आहे. ते सर्व कोर्सेस आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांना, जी लोक अफोर्ड नाही करू शकत बाहेर जाऊन पैसे देऊन करायला हे कोर्सेस, ते आम्ही फ्रीमध्ये इथे करता येतात. त्यांच्यामुळे जो कोर्स आपण बाहेर जर करायला गेलं तर अनेक कोर्सेस आहेत जे म्हणजे प्रायव्हेट आपण बोलतो, त्या माध्यमातून 4,000 असतील किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही तर तो विद्यार्थी करणार तरी काय. त्यांच्यासाठी सांबरे साहेबांनी उचललेलं पाऊल खरोखर एक चांगलं पाऊल आहे. त्याबद्दल मी सांबरे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि खरोखर आभार मानावे तेवढे कमी आहेत सांबरे साहेबांचे, कारण आमच्यासारख्या आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्याला हा चांगल्या पद्धतीचा इथे संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा सांबरे साहेबांचे आभार. कम्प्युटर व्यवहारामध्ये जवळजवळ आता मराठी टायपिंगपासून जे बेसिक ते ॲडव्हान्स कोर्सपर्यंत आपण हे मोफत प्रशिक्षण देतोय. आणि जवळजवळ त्या कोर्सचे म्हणजे ग्राफिक डिझाईन असेल, टॅली विथ GST वगैरे ह्या कोर्सचे 10,000 पासून ते 30,000 पर्यंत जी फीज आहे
ते एवढ्या सगळ्या किमतीचे कोर्स आपल्याकडे मोफत चालू जातात आणि हे सगळं शक्य झाले ते सांबरे साहेबांमुळे आणि ह्या सगळ्या कोर्समुळे मुलांना त्याचा खूप फायदा झालेला आहे. म्हणजे जसं आता त्यांना बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जे कोर्स करतायत त्याच्यातून त्यांना जॉबच्या दृष्टिकोनातून म्हणजे काही जण आता ग्राफिकमधून स्वतःचा एक व्यवसाय पण सुरू केलेला आहे. म्हणजे असे पण विद्यार्थी ह्या शिक्षण संस्थेतून घडलेले आहेत आणि पुढे अजून हेच म्हणजे टायपिंगच्या माध्यमातून त्यांना पुढे जॉबच्या दृष्टिकोनातून टायपिंग लागणार वगैरे असेल तर हे सगळे मोफत आपल्या असल्यामुळे मुलांचा ॲडमिशनकडे जास्त कल आहे. मोठ्या स्वप्नांना मार्गदर्शनही मोठंच लागतं. नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, JEE, नीट अशा अनेक शैक्षणिक प्रवेश परीक्षांसाठी संस्थेकडून मोफत मार्गदर्शन दिलं जातंय. गावातला विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर किंवा अधिकारी होऊ शकतो हा आत्मविश्वास जिजाऊ संस्था निर्माण करते. सुद्धा करू शकलो पुढच्या मुलांना पण ह्याची संधी आणि लाभ चांगलाच मिळेल की सर तुम्ही जे प्लॅटफॉर्म उभं केला त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि ह्याच्यापर्यंत पिढी आमची जाईल. मी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालो आणि ते पण आपल्या जिजाऊ संस्थेमार्फत आणि ते पण रत्नागिरी जिल्ह्यात पहिला येऊन मला 150 पैकी 141 मार्क मिळाले आणि मी रत्नागिरी जिल्ह्याचा टॉपर म्हणून आज इथे उभा आहे. 2020 पासून माझी संघर्षाची सुरुवात केली होती आणि 2026 मध्ये ती संपुष्टात आली. 2026 मध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यात भरती झालो. हा माझा तिसरा प्रयत्न होता. मी मागच्या प्रयत्नात थोड्या मार्कांसाठी राहिलो होतो, पण मी तेव्हा जिद्द, चिकाटी सर्वांनी अभ्यास करून हार मानली नाही आणि परत जिजाऊ संस्थेत मी आलो. जिजाऊ संस्थेत आल्यानंतर मला ग्राउंडचं चांगलं मार्गदर्शन भेटलं. सामान्य कुटुंबातला मुलगा डॉक्टर व्हावा, शेतकऱ्याची मुलगी इंजिनियर व्हावी हे स्वप्न अनेक पालक फक्त डोळ्यात साठवतात, पण जिजाऊ संस्था ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवतेय. JEE आणि नीट साठी निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राहणं, शिकणं, मार्गदर्शन सगळं मोफत. 2014 पासून कोकणातील लाखो विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटपही संस्था करते. कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक नाही तर आयुष्य बदलण्याची ताकद आहे. साहेबांना मी मनापासून थँक्यू बोलू इच्छिते. त्यांनी आमच्यासाठी हॉस्टेलची सुविधा सुद्धा इथे राबवली आहे. तर मी हॉस्टेलची विद्यार्थिनी आहे, तर हॉस्टेलला, ग्राउंडला, या लेक्चर इथे प्रत्येक सोयीसुविधा चांगल्याप्रमाणे निभावल्या जातात. शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतात, पण योग्य दिशा आणि मार्गदर्शनाअभावी अनेक जण मागे पडतात. जिजाऊ संस्थेनं हेच अंतर कमी केलंय. MPSC, UPSC, पोलीस भरती, सैन्य भरती अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे. आज या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी शासन सेवेत रुजू झालेत आणि अनेक कुटुंबांच्या घरात अभिमानाने गणवेश पोहोचलाय. एक किस्सा सांगायचा म्हणजे मी भरतीला गेली त्यावेळेस 100ची शूट मी अशी मारली की तिथल्या पोलिसांनी मला विचारलं तू कोणत्या संस्थेची आहेस किंवा तू कुठे प्रशिक्षण घेतेस. तर मी म्हणजे असं मला खूप अभिमान वाटला की मी त्यांना डायरेक्ट सांगितलं की मी जिजाऊ संस्थेमध्ये आहे, मी तिथेच प्रशिक्षण घेते. तेव्हा म्हणजे असं वाटलं की बाबा कुठेतरी आपण आहोत. जरी भरती आपली पहिली चुकली, फर्स्ट अटेम्प्ट चुकला, तरी सेकंडला ती आपल्याकडून चूक होता कामा नाही. तेव्हा ते समजलं. तेव्हा असं भारी वाटलं की बाबा आपल्या संस्थेचं नाव कुठेतरी वरती गेलंय. रत्नागिरी पासून चिपळूण पर्यंत गावागावातून तरुण आता मोठी स्वप्न पाहू लागलेत. कारण जिजाऊ संस्थेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात फक्त शिकवलं जात नाही तर जिद्दीला आकार दिला जातो. पुस्तकं, सराव परीक्षा, तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सगळं मोफत. या सगळ्यामुळे अनेक तरुण पोलीस दल, सैन्य, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि विविध शासकीय विभागांमध्ये दाखल झालेत. उद्याचा अधिकारी आज या वर्गात बसलाय आणि त्याच्या पंखांना बळ देण्याचं काम जिजाऊ संस्था करतेय. महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब सक्षम होतं. हीच भावना मनात ठेवून संस्थेनं रत्नागिरी जिल्ह्यात 11 महिला सक्षमीकरण केंद्र सुरू केली आहेत. ब्युटी पार्लर, शिवणकाम, मेहंदी, आरी वर्क, नऊवारी, साडी शिवण, पर्स बनवणं अशा विविध कौशल्यांचं प्रशिक्षण महिलांना मोफत दिलं जातंय. घराच्या उंबरठ्या बाहेर न पडणाऱ्या अनेक महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांच्या हाताला कौशल्य मिळालं आणि डोळ्यात आत्मविश्वास चमकू लागलाय. साधी शिलाई जी असते तिथपासून ते मी आज नऊवारी शिवण्यापर्यंत आणि पहिल्या फटक्यात शिवण्यापर्यंत ट्रेन झालेली आहे. यापूर्वी मला 3 महिन्यापूर्वी कॉन्फिडन्स नव्हता.
पण आज मला आहे आणि मी सांगू शकते की इथे येऊन तुम्ही शिका. जिजाऊ संस्था सापूचे तळे येथे मी शिवण क्लास केला. शिवण क्लास केल्यानंतर मी स्वतःचं शॉप ओपन केलं आहे. प्लस मी इथे पार्लर पण शिकवत होते. पार्लर पण माझं आहेच, म्हणजे मेहंदीचे ऑर्डर किंवा लग्नाचे ऑर्डर वगैरे मी घेते. आणि माझं शॉप आता तर मी शॉपमधूनच आले. मी आज जिजाऊमुळे, सांबरे साहेबांमुळे आज मी शॉप स्वतःचं ओपन केलं. आणि ते मला सांगण्याचं म्हणजे खूपच असा आनंद होतोय की फ्रीमध्ये शिकून मी इथे जिजाऊमध्ये एकही पैसा न देता शिकून स्वतःचं शॉप ओपन केलं. तर आल्यानंतर असं आम्हाला कधी जाणवलं नाही की बाबा फ्री आहे म्हणून की काही शिकवलं वगैरे झालं नाही. कारण का माझ्यावरून मी सांगते, मी शिकले म्हणून मी स्वतः काहीतरी केलं. आत्मीयत असते. मी मानतच नाही का हा या जातीचा, हा या धर्माचा. कोकणचे 5 जिल्हे म्हणजे आपले 5 बोट आहेत आणि या 5 बोटाची वज्रमूठ एकत्र करण्याचं काम जिजाऊ मार्फत आपण करतोय आणि आपण आपल्या माणसांसाठी करतोय. त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय की जेव्हा आपला जन्म कुणाला तरी जीव वाचवण्यासाठी सार्थकी होतो किंवा कुठल्या तरी कुटुंबाला रोजगार निर्मिती देऊन अशा हजारो लाखो तरुण त्याच्यातून प्रेरणा घेऊन पुढे प्रशासनामध्ये नोकरीला लागतील, या गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय आणि आनंदही वाटतो. कोकणातील कुठलाही विद्यार्थी परिस्थितीमुळे थांबू नये, कुठलाही रुग्ण उपचाराअभावी दगावू नये आणि कुठलीही महिला संधी अभावी मागे राहू नये. याच ध्यासानं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था मागील 20 वर्षांपासून अखंड काम करतेय. ही फक्त संस्था नाही तर हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण आहे. आणि आज जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून घडणारी ही पिढी उद्याच्या भारताचा मजबूत पाया ठरणार आहे.